गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आपण निघालोय बँड्राला, जोगेश्वरी सगळं मिक्स. मी दुसरीकडे, पूजा दुसरीकडे, बुक्कू पूजासोबत. आपण आज स्कूटीनी चाललोय स्टेशनपर्यंत, बिकॉज तसे पण ऑटोचे 20-20 रुपये यायला जायला म्हणजे 80 होतील, त्यापेक्षा 40 रुपयांनी स्कूटी पार्क करू. संध्याकाळी येताना रिटर्न एकत्र येणं झालं तर मग स्कूटीनीच रिटर्न येऊ. बाय द वे 14 फेब, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे इन द मेमरी ऑफ Valentino. नथिंग अबाउट लव अँड एकमेकांना प्रपोज करण्यासाठी. जस्ट त्यांनी त्यांच्या कंट्रीमध्ये लग्नाची प्रथा चालू केलेली, आय थिंक इंडियाशी इन्स्पायर होऊन, आणि त्यासाठी त्याला राजाने तिकडचा खतम करून टाकलेलं, तर त्याच्या आठवणीत व्हॅलेंटाईन्स डे बनवायला चालू केले, लग्नाची प्रथा चालू केल्यामुळे. बट आपल्या इंडियामध्ये तर त्या अगोदरपासून लग्न होत आले. 12:45 आहे ना, सुपरफास्ट ट्रेन आहे. अच्छा, 6 वरून AC वाली. त्यानेच जाऊया, अंधेरीला उतरू. चला, आज एक लेन पुढची पार्किंग भेटते कालच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये. तू कुठे चाललीस? तिकीट वेगवेगळे ठेवून दिले दोघंच, परत पुढे गरज पडली तसं. पण ही उतरणारे मध्येच रिटर्न काढले ना? विसरायला नको. नाही. अरे रिटर्न का नाही काढली? रिटर्न यायच्या वेळेस आपण त्यांनी फर्स्ट क्लासची दोघांची काढतो ना रिटर्न यायच्या वेळेस. गर्दी नसणार. असणार रिटर्न संध्याकाळी, बिकॉज आता जाताना फ्रेंड्स नॉर्मल तिकीट काढली आहे 15 रुपये, नाही तर मग ते डायरेक्ट 120, 119 कितीतरी आहे. जाताना आरामात जाऊ, येताना फर्स्ट क्लास किंवा AC ट्रेनची काढून येऊ. माझी आता पण गर्दी आहे. तुमचं नाव विशाल. तुमचा आवाज ऐकला थँक्यू. कर तुझा, कारण की ना पुढे वगैरे गर्दी भरत बसेल. तसं पण साईडलाच असणार. जा इकडे जा. स्टार नाही असं रील्स काढतो आपण. तुझं नाव? यश. नाईस टू मीट यश. बिकॉज इकडे आहे, मला कन्फर्म आहे की थोडं पुढे जाता भरणार आहे. परत उतरायला प्रॉब्लेम नको, नाही तर झिकझिक नको. इथं आरामात आपण बसू, तिथून पूजा, आणि आपण कंटिन्यू करू सुद्धा जोगेश्वरीमध्ये अंधेरीला उतरल्यावर. माझा प्रणिता लांजकर. नाईस टू मीट यू प्रणिता. तुम्ही आपण अंधेरीला पोहोचलोय, ठीक आहे. आणि आता पूजा इथून वेगळी जाईल. ॲक्च्युली आपण दोघंही या कामासाठी आलो, बिकॉज आपल्याला बँक ॲड्रेसेस जे दोघांचेही आहेत वेगवेगळ्या बँक्समधून, ते तिकडं आपल्या त्या घराच्या ह्याच्यावरती चेंज करायचे आहेत. आणि माझी SBI बँक असल्यामुळे त्यांचं असं आहे की होम ब्रांचमध्येच जावा काही करायचं तर ते करायचं आहे. आणि मला ब्रांच पण रिक्वेस्ट करायची की विरारची शिफ्ट करून घेऊ, आहे की नाही. आणि सेम गोष्ट पूजा, तिचं तर KYC बँक हे झालंय, काय बोलतात, अकाउंटच बंद झालं. हां, तिला ऑपरेट नाही करता येते, बिकॉज त्याचं KYC अपडेट करायचं आहे. इन्कम होते त्याच्यामधून, बट तिला काय यूज करता येत नाही आहे. पैसे हा? त्याच्यात पैसे काढता येतात, त्यातनं टाकता येतात. हां, बरं आहे का अर्थाने, पण तरी नको, ते हाय ते काम करून टाकायचं, नाही तर मग बंद होईल. तसं तिचं ICICIचं पण अकाउंट आहे, त्याच्यामध्ये 2 का 4 हजार रुपये असेच पडले. ते ऑपरेटच केलं नाही म्हणून अकाउंट बंद आहे. त्याचं पण बघ तुझं झालं तर. आता ICICI बँकसाठी गोरेगावला जावं लागणार. असं चला बघू, असं कसं प्लॅन करू. वेगवेगळं जाऊ का एकच ऑर्डर करून जाऊया आपण. राहू दे ते सांडे तेवढं भरलंय म्हणून कमी केलंय ना. हॅपी व्हॅलेंटाईन. हॅपी व्हॅलेंटाईन. बघा, ए आपल्याला रिक्षात जायचं, चल लवकर. चला उचलून नंतर संध्याकाळी भेटल्यावरती. चल बेटा मी आजीकडे जाणार आहे ओके संध्याकाळी. चला स्के जा बस. बाय. बुगुला पकड. बाय बेटा. फोन कर पोचलास की बोलते. फोन केल्यावर तिला वाटतं डाऊट खातोय, प्रश्न विचारायला फोन करतोय, म्हणून करणारच नाही. तिने केलं तर ठीक. अरे दोघांचाही पचकावडा. माझी बँक बंद, पूजाची पण बँक बंद आहे बँक. मी पण गुगलवरतीच चेक केलं होतं, पूजानी पण गुगलवरतीच चेक केलं होतं, आणि दोघांनाही 3:30 वाजेपर्यंत बँक चालू दाखवत होती आज. जे की आम्हाला पण डाऊट होता. सेकंड सॅटर्डे तर कितवा सॅटर्डे माहिती, सॅटर्डे तर डाऊट होता, गुगलवरती होतं म्हणून आलो. काय एवढं ट्रॅव्हलिंग. त्यात आज आपल्या बिल्डिंगमध्ये पाणी येणार आहे VVMCचं, तर त्याचं पण
काय इनॉग्रेशन टाईप हे आहे काहीतरी, म्हणजे छोटासा कार्यक्रम आहे ते, पूजा वगैरे हे सगळं. तर ते करायचं सोडून आपण म्हटलं सर आजच्या आज करू नये, बिकॉज आज दुसरं पण एक काम आहे रेशन कार्डचं, ते पण बघायचं आहे. बट ठीक आहे, परत यावं लागेल मग बँकेचं काम करायला. फायनली मी मायाच्या घरी पोचले आणि फ्रेश वगैरे झाली आणि आरामात असं बसली आहे. आल्याबरोबर दोघांची पण चांगली गाठभेट चालू होती. तो हिला म्हणतोय भाव्या तू मोठी झाले, जसे की हा लय मोठा झालाय तसं तिला विचारतोय. आणि इथे मयाने घेतलेले तिला फ्रॉक कसं वाटतंय बघू तुला? हे छान वाटतंय ना मया? तिचा पिंक म्हणजे तो येल्लो कलर झालाय, पिंकला येल्लो कलर बोलायला लागले. बघू हा येल्लो कलर आहे, तो पिंक कलर आहे. तर आम्ही मस्त ते जेवण वगैरे करू, जेवते वगैरे कारण का भूक लागले, त्याच्यानंतर मग गप्पा वगैरे मारू. बिकॉज मी आली आहे सप्टेंबरला गेली आहे, त्याच्यानंतर आता आली आहे. सो आता थोड्या वर्षाच्या नाही महिन्याच्या गप्पा आहेत, त्या महिन्याच्या गप्पा वगैरे मारू आणि मग निवांत वेळ घालून मग निघू. राशन कार्डचं पण बंद, तर आता डायरेक्ट चाललोय मम्मीकडे. आणि मम्मी ऑफकोर्स अपसेट होणार आहे, मम्मी पप्पा दोघंही, बिकॉज ते एक्सपेक्ट करत होते मी बुग्गूला घेऊन आहे. पण बुग्गूला मी इथे तिथं कुठे फिरवत बसलो असतो म्हणून पूजाकडे ठेवलं. बघू आता काय बोलताय. तब्येत तुझी कशी आहे? सर्दी झाली कपडे अच्छा सिल्कचे प्रसाद काहीतरी वेगळं आहे, बेसन लाडू असते. त्यांनी प्रसाद तिथं वेगळेच सगळे बेसनचेच प्रसाद लाडूचे. बेसन लाडूचे पूजा पण तिथे तेच भांडत होती, म्हणजे भांडण्यात विचारत होतो की तिथे लिहिलेलं कसले तरी 2 टाईपचे लाडू, रव्याचे आणि कसला तरी. तर ते बोलले नाही, तर रवाचेच लाडू आहेत ते, हे ते बेसनचेच लाडू आहेत प्रसादाचे. फ्लॅट घेतलं टाईपचे प्रसाद आहे. तर ते अकाउंट पण चांगलं आहे. विरारच्या ब्रँचला तो पाटला. तू काय बनवलंय जेवण? मी सगळं रेडी आहे बेटा, तू काय करू सगळं रेडी आहे. डाळ भात, तिला म्हटलं मी माझ्यासोबत कुठं घेऊन फिरू भाव्याला म्हणून. वरण भात आहे, डोसे आहे, डोसे बनवले, चटणी बनवली डोस्याची, आणि शिमला मिरची आहे भरलेली, भरपूर आहे, पापड तुझ्या आवडी. तुम्ही जेवले? आता जस्ट मी टोपूचं तुझी वाटच बघते. मला फॉर्म पाठव, गरम करते थंडीला फॉर्म पाठव. गरम नको करत बसू. सही करायला सांगते. त्याची विरारची कुठली ब्रँच आहे रे? हा विरारची ती विरारला काय डीमार्टच्या इकडे काय ब्रांच. बरं त्याचा पत्ता पाठव तुला विरारचा ब्रँच. आता बँक्स बंद आहेत, पप्पा त्यांच्या कॉन्टॅक्ट मधून ते जरा फोन घेऊन घुमवतात, खेरवाडीमध्ये राहायला ब्रांच ट्रान्सफर करून द्या माझी करून. लंच टाइम फ्रेंड्स, आणि मोस्ट ऑफ द मॅक्सिमम जेवढं पण ते पप्पांनी खूप केलंय. लेट्स स्टार्ट विथ इट. लाल चटणी जाम टेस्टी आहे. कसली डोसे सोबतची की अशीच खायची? त्याच्यासोबत खा, डोशासोबत. हा मस्त, मी घरीच बनवलेली. ही बनवतो. वरण भात आणि शिमला मिरची, आणि तुझ्यासाठी गरमागरम डोसे काढते. चटणी पण बनवली आहे बेटा, जेवणच द्यायचं तुला. ठीक आहे, मम्मी तेवढं भात आणि भाजी बघ झाली. नाही डोसेचं पीठ वगैरे तुझ्यासाठी आम्ही वाट बघत होतो. तुला गरम डोसे बनवूया. डोसे चटणी सगळी रेडी आहे. 2 डोसे बनवून द्यायचे. ठीक आहे, कट करते, जेवण घ्या पटकन. बाय. चटणी बनवली बेटा, पप्पांनी बनवली आहे चटणी, छान बनवली. खाली लाल वाली. हा दोन्ही चटणी, लाल हिरवी. भाव्याला पण ठेवीन, जर भाव्या संध्याकाळी आली तर भाव्यासाठी पण गरमागरम बनवूया. 2-3 ठीक आहे. आणि एकच ठीक आहे, ऑलरेडी 2 आहेत ना. झाले.
जरा भाजी बरोबर कसं उत्तप्पा टाईपच पाहिजे. भरली शिमला मिरची बनवली आहे मी. हा तुम्ही असं वेगळं चमच्याने फिरवतात ना काहीतरी? ते मला नाही जमत. मी असं फिरवते, मला असं जमतं. काही लोक फिरवतात ते कसे एकदम पापड टाईप डोसे असतात ना, तेव्हा आपल्याला काय भाजी बरोबर खायची, नरम पाहिजेत ना थोडे भाजी बरोबर खायला. तशा पद्धतीने त्यामुळे डोसा बघ ना किती वेगळा झालाय, थोडासा जाड जाड. हा थोडासा, पण तो भाजी बरोबर खायला बरं आहे ना. आपलं घरगुती पीठ आहे बेटा. असं आता तू घरीच काय काय? हा घरी घरगुती पीठ आहे. तांदूळ थोडी डाळ रात्री वाटून ठेवली आहे बेटा, सकाळी भजा आहे. पूजा पण तेच करते आजकाल, ती बाहेरचं नाही आणत. बाहेरचे नाही जमत बाबा. घरी तांदूळ एक दिवस अगोदर तव्याला चिटकून बसतात. ते सॉफ्टी आपलं घरच्या घरी. आज तू डोसा आणि चटणी जास्त खा. डोसा चटणी आणि पण जेवण असं काही एकदम थोडंसं फ्लफी फ्लफी टाईप, थोडंसं सॉफ्ट पण एकदम मस्त. छान झालं म्हणजे चटणी खास करून छान झालं. थांबलो सोड उद्या पण. आणि सकाळी जा सावकाश. उद्या मला तिकडे पण बाहेर जायचं. खरं बाहेर जायचं आम्हाला, मी कामासाठी तुला उद्या एवढं सांगतो. लांबून विरारवरून यायचं, धावपळीत जायचं, ते कसं वाटतं बेटा गर्दीत. म्हणून संध्याकाळी जाताना एसी लोकलनी जाणार आहे. सावकाश जा, तिला बोलू. हा मी तेच. कशी होती बघ जास्त काय शवास काय शवास शवास. बाय बाय मम्मी, बाय 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 बाय. हा टेक केअर हा. हो आनंदाने जा, सावकाश जा विरार. बाय बाय. हॅपी महाशिवरात्री मम्मी. निघाले फ्रेंड्स. आपण निघून आता जातात फ्रेंड्स. प्लस आपलं हे एसीचं तिकीट काढून टाकलंय, बिकॉज जर गर्दी असेल तर मला जाता येईल, बिकॉज पूजा नाही येणार आहे. मी एकटाच चाललो इथून विरारला. असा काय लुक आहे जे हे सगळे मायाचे कपडे घातलेत मी. हो सांगणं जरुरी आहे, बिकॉज मी येताना काही कपडे आणले नाही आहेत. आणि आत्ताच हर्ष बरोबर बोलणं झालं तर हर्ष बोललं की तू राहा इथे, खूप दिवसांनी आली आहेस तर तू इथे राहा, उद्या ये, असं त्याचं म्हणणं. तर मी येताना काही तयारी करून नव्हती आलेली, राहण्याच्या हिशोबाप्रमाणे जाण्याच्या हिशोबाप्रमाणे आली होती, तर आता आली आहे. दुसरी गोष्ट, आमच्या इथे जोगेश्वरी गुंफा असते, तिथे महाशिवरात्री खूप छान अशी सेलिब्रेट होते आणि आजपासून तिथे जत्रा चालू झाल्या. तर आम्ही आता चाललो आहे दोघांना पण जत्रेत घेऊन. बघू चालू झाले की नाही, आम्हाला शुअर नाही आहे की चालू झाले नाही झाले, तर तिथे गेल्यावर समजेल. चला फायनली आम्ही पोचलो इथे जोगेश्वरीच्या जत्रेमध्ये. तिथे जे काही असं आहे, भाव्याला पण आम्ही तिकडे विरारला बसवलं होतं तसंच हा प्रकार आहे. आणि अजून काही काही गेम्स आहेत इकडे. जरा मोठ्या बाबूंचा एकदम छोट्या बाबूंचा नाही, तुला चालवायला. बघू आता बुग्गू कशा कशामध्ये बसते. तर पहिला आम्ही बसलोय ड्रॅगन ट्रेनमध्ये. तर पहिले आम्ही ड्रॅगन ट्रेन चालू झाले, ड्रॅगन ट्रेन, आणि एक्सपिरियन्स घेतोय. याच्या अगोदर खूप वेळा घेतला, पण या पोरांसाठी पुन्हा पुन्हा घ्यावा लागतोय. लहान झाला तर काय तास घेतल्यावर गोष्टी वाटते. तिला 5,000 नाही 2500. मग तिने सुट्टी दिला नाही आणि तिला दिला 2200 रुपये. मग ती बोलली कमी आहेत पैसे. मग तो बोलतो हां हां. मग तिने रिटर्न दिला, परत ते कमी आहे बोलला. मग ती बोलली की गिनो वापस. मग तिने दिला बरोबर. मग ती बोलते नाही आम्ही दिया बरं. आत्ताच एक छोटासा आमच्यासोबत स्कॅम होता झालाय. पाठचं जर तुम्हाला स्टॉल दिसत असेल, ड्रॅगन ट्रेनमध्ये आम्ही बसलो होतो, तर आमच्याकडे 1500 रुपये होते
500-500च्या 3 नोटा. तर त्यांनी काय सांगितलं की सुट्टे पैसे देतो तुम्हाला, तुम्ही मला 500-500च्या नोटा द्या करून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, जर सुट्टे आम्हाला पण आता जत्रा आहे तर जत्रेमध्ये फिरायला पण आम्हाला सुट्टे पैसे होतील, म्हणून आम्ही सुट्टे पैसे घेण्यासाठी त्यांना पैसे दिले. 500-500च्या 3 नोटा दिल्या आणि त्यातले काही जे फी होती ती कट करून ते देणार होते रिटर्न. तर आमचे 1500 मधले 1340 रुपये रिटर्न यायला पाहिजे होते, तर त्यांनी फक्त आम्हाला 840 रुपये दिले. म्हणजे 500 रुपये ते पुन्हा त्यांच्याच घेत होते, म्हणजे आम्हाला असं उल्लू बनवण्याचा प्रयत्न करत होते. तर नेक्स्ट टाइम तुम्ही पण असं जर सुट्टे पैसे वगैरे मागत असाल ना तर नक्की विचार करा देण्याच्या अगोदर. आगे मेरे पास तो गेम था ही, आगे रखा, फिर उधर जाकर मैं गिना ना, फिर से मैं ऐसे खड़ी खड़ी गिन रही हूँ. तो मैं बोली भाई ये तो 15 नोट क्यों 25 होना चाहिए ना 200 का. फिर कही तो मैं बोली मेरा तो 15 ही है, तो फिर उसने मेरे को 2000 दिया. बोलो इतना हरामी है साला, मैं पैसा क्यों किया. बघितलं, हेच आम्ही स्कॅम सांगत होतो. हाच मगाशी आमच्यासोबत पण झाला होता आणि इतर अजून लोकांसोबत पण तो करतोय ती गोष्ट. हर्षला व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून ही किचन घेतलंय जे की गेअरचं आहे, आणि गेअरचा का घेतलं ते तुम्हाला थोड्या दिवसात समजेल. लवकरच तो गाडी शिकतोय ना, मग त्याला ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस होईल म्हणून. असं काही मी हर्षला एक टी शर्ट बघितलंय, छान वाटतंय. ऑरेंज कलर घेतलाय हर्षा आउट ऑफ द बॉक्समध्ये, छान असे काही. आणि ह्यांचं स्टॉल लागलं आहे इथे जोगेश्वरीला जत्रेमध्ये. जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर नक्की व्हिजिट करा, बिकॉज यांच्याकडे कलेक्शन छान मस्तपैकी आहे आजकालच्या मुलांच्या फॅशननुसार. तर मस्त मस्त एक त्यातला आम्ही एक घेतला आहे रेड आणि तो क्रीम कलर लावला आहे त्यातला, त्याच्यामध्ये ब्लॅक कलर घेतला आणि हा एक ऑरेंज घेतला. हे त्यांचं शॉपचं नाव आहे. स्कॅन केलं तर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल दिसेल आणि तिथे त्यांचं इंस्टाग्राम चॅनल आहे. आणि हे 3 जण पार्टनर आहेत बहुतेक. बाय द वे तुझं नाव काय? गौरांग. आणि तुझं? तर हे 3 जण आहेत, नक्की व्हिजिट करा, यांच्याकडे छान छान कलेक्शन आहेत. मी घरी बसलोय फ्रेंड्स, पूजा तिथेच थांबणार आहे. होता ते 10 फ्रेशअप होईल आणि महाशिवरात्रीचं त्यासोबतच स्वागत पण करेल. बिकॉज महाशिवरात्रीला आपण प्रॉपर उपवास पकडतो. उपवास मीन्स म्हणजे खात पीत काहीच नाही, पाणी पण नाही. जे मम्मीकडे जेवलो तेच लास्ट आहे. डायरेक्ट आता 16 तारखेच्या सकाळी 8च्या नंतर. बाकी ठीक आहे, लवकर येत्या काही दिवसामध्ये मी बुबूला घेऊन जाईल. आरामात मस्त की पूर्ण दिवस किंवा जेवढा टाईम होईल तेवढा मम्मी आणि पप्पांसोबत बुबू पण खेळायला टाईम स्पेंड करेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. या ब्लॉगसाठी इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाकी एकदा ब्लॉग कंप्लीट करण्या अगोदर आपण वेट चेक करू. माझा आहे 72.55. बघू आता परवाच्या सकाळी 16 तारखेला सकाळी 8च्या नंतर मी जेव्हा वेट चेक करेल तेव्हा काही फरक पडतोय का न खाल्ला पिल्ल्याचा. बाय बाय अँड येस, हॅपी महाशिवरात्री.